नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी स्पर्धक या आपल्या मराठी चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, 6 प्रश्न उपयुक्त असे विचारात घेऊन हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. मित्रांनो, ह्या प्रश्नांबद्दल किंवा माझ्या प्रेझेंटेशनबद्दल काही तुमच्या मनात शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला मार्ग दाखवू शकता, जेणेकरून पुढील व्हिडिओत आणखी सुधारणा करून तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो. चला तर मग प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न पहिला, देशातील पहिले सॅटेलाइट शहर कोणते आणि ते कोणत्या राज्यात आहे? देशातील पहिले सॅटेलाइट शहर कोणते आणि ते कोणत्या राज्यात आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे, देशातील पहिले सॅटेलाइट शहर हे पिलकुआ आहे आणि ते उत्तर प्रदेश राज्यात आहे. मित्रांनो, उत्तर प्रदेश राज्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. उत्तर प्रदेश राज्याची राजधानी आहे लखनौ. उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहे योगी आदित्यनाथ. राज्यपाल आहे आनंदीबेन पटेल आणि लोकसभा सीट आहे 80, राज्यसभा सीट आहे 31, विधानसभा सीट आहे 403 आणि उत्तर प्रदेश राज्यातील जिल्हे आहे 75. पुढील दुसरा प्रश्न आहे, बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यासाठी फाशी शिक्षा मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? बलात्कार आणि सामूहिक बलात्कार गुन्ह्यासाठी फाशी शिक्षा मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे आंध्र प्रदेश. मित्रांनो, आंध्र प्रदेश राज्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. आंध्र प्रदेश राज्याची स्थापना ही 2 जून 2014ला तेलंगणातून वेगळा करून झाली आहे. मित्रांनो, आंध्र प्रदेश राज्याची राजधानी आहे अमरावती. मुख्यमंत्री आहे एन चंद्रबाबू नायडू. आंध्र प्रदेश राज्याचे राज्यपाल आहे सय्यद अब्दुल नझीर. लोकसभा सीट आहे 25, राज्यसभा सीट आहे 11 आणि विधानसभा सीट आहे 175. आंध्र प्रदेश राज्यात जिल्हे आहेत 26. मित्रांनो, पुढील तिसरा प्रश्न आहे, कोणत्या शहरात भारतातील पहिले सेंट्रलाइज्ड AC रेल्वे टर्मिनल्स सर एम विश्वेश्वरय्या रेल्वे टर्मिनल सुरू करण्यात आलेले आहे? कोणत्या शहरात भारतातील पहिले सेंट्रलाइज्ड AC रेल्वे टर्मिनल्स सर एम विश्वेश्वरय्या रेल्वे टर्मिनल सुरू करण्यात आले आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बेंगलोर. पुढील चौथा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा समतोल राखण्यासाठी टिंबटिंबपर्यंत शून्य उत्सर्जनाचे लक्ष्य साध्य करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा समतोल राखण्यासाठी टिंबटिंबपर्यंत शून्य उत्सर्जनाचे लक्ष्य साध्य करण्याची घोषणा केली आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 2070 पर्यंत. पुढील पाचवा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात भारतातील पहिले रात्रीचे आकाश अभयारण्य सुरू करण्यात आलेले आहे? कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात भारतातील पहिले रात्रीचे आकाश अभयारण्य सुरू करण्यात आलेले आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे लडाख या केंद्रशासित प्रदेशात. मित्रांनो, लडाख या केंद्रशासित प्रदेशाबद्दल थोडक्यात माहिती बघूया. लडाख या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे लेह. लडाख या केंद्रशासित प्रदेशाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा 31 ऑक्टोबर 2019ला देण्यात आला. या केंद्रशासित प्रदेशाचे लेफ्टनंट गव्हर्नर आहे BD मिश्रा. यामध्ये जिल्हे आहे 7. आधी 2 जिल्हे होते, आता नवीन 5 जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. ते 5 जिल्हे बघूया. पहिला आहे तुंबा, दुसरा आहे चांगथांग, तिसरा आहे झास्कर, चौथा आहे द्राक्ष, पाचवा आहे शाम. पुढील 6वा प्रश्न आहे, स्वतःची इंटरनेट सेवा असणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? स्वतःची इंटरनेट सेवा असणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे केरळ राज्य. मित्रांनो, केरळ राज्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. केरळ राज्याची राजधानी आहे तिरुअनंतपुरम. केरळ राज्याचे मुख्यमंत्री आहे पिनराई विजयन. केरळ राज्याचे राज्यपाल आहे आरिफ मोहम्मद खान. केरळ राज्याची लोकसभा सीटे आहेत 9, राज्यसभा सीटे आहे 20 आणि विधानसभा सीटे आहे 140 आणि केरळ राज्यात एकूण जिल्हे आहेत 14. मित्रांनो, ही स्लाईड आवडल्यास लाईक व सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या गरजू मित्राला शेअर देखील करा. धन्यवाद.